तर आजची व्हिडिओ बनवली आहे आपण एका फॉलोअरसाठी. त्यांनी मला खूप मेसेज नाही कमेंटच प्लीज 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 म्हणजे लय कमेंट केलं की माझा मित्र भाईगिरीच्या नादी लागलाय, त्याला काहीतरी चांगला मेसेज दे. तर आता मी याच्यावर बोलणार होतो, तुम्ही बोलता सारखाच व्हिडिओ टाकतो, एक टाकले बस झाले, पण मी बोलतोय याच्यासाठी आपला फॉलोअर्स होती की बोरला आमच्या गाव साईडला माझ्या पप्पांचा एक वादावाद झाला. तर मी एकाला हिथून इथपर्यंत खोललेला, माझ्यावर केस पडलेली, लॉकडाऊनचे टाईम होते. तर मला वैताग आलता बोर गाव तारखेला जाऊन. तर मी पुढच्याला ना एकदम नीट म्हणजे समजून जाऊ एक कडक मेसेज टाकला की भाई तुला संपवायचं आहे काय. तर तो तयार झाला त्या ह्याच्यामध्ये की बोला 50 दे मी घेतो मागं. तर मी 50 दिलं, पण मी माझी महत्त्वाची गोष्ट हरवली. मी तुम्हाला ती दाखवतो, तुमच्यासाठी महत्त्वाची नसेल पण माझ्यासाठी आहे. एखाद्या गोष्टीत जीव लागला ना, हे म्हणजे माझी बाईक चिक्सर. म्हणजे आता पण त्या मी ज्याला विकले त्याला बोलतो की जेवढे प्राईज मध्ये मी दिले तेवढी मला रिटर्न कर, पण देत नाही. गाडीच कडक आहे. हे सांगेल की भावा तू ह्याच्या नादी लागलास भाईगिरीच्या, घरदार गाड्या घोडं सगळं जाईल. आणि मैत्री आपण बोलतो ना, 4 वेळा मित्राला बोल भांडायला येत नाही, तो तुझ्या बाजूला उभा राहणार नाही, हे मतलबी आहे तू ये. पण तो हा विचार करत नाही की तुम्ही तुमचं आयुष्य बरबाद करताय भांडणावरून. अरे मस्ती करा, मजा करा, खायला प्यायला एकमेकाला घाला, तर हे नाद नको. आणि भाई दादा भावी नगर सेवक लावणा तर बोलला शिवी त्यांच्यात अजिबात नादी लागायचं नाही. घरदार फॅमिली करिअर बिझनेस करा, काही करा, काही नाही जमत आपण मित्र बसतो. एखादा कंटेंट नुसतं बोलता कंटेंट टाका, दिवसाला इंस्टाग्रामला 100 दिवस टाक, 10 व्हिडिओ व्हायरल होतील. तुला स्वतःला बी कॉन्फिडन्स अजून तुझं मन लागेल. काही करा, मराठी मुलांनी व्हिडिओ बनवा, बिझनेस करा छोटा, पण याच्या नादी नका लागू. चला, जय महाराष्ट्र.